शीळ घाली, मस्तीत शीळ घाली, रानच्या पाखरांची रानात भेट झाली, रानच्या पाखरांची रानात भेट झाली. भन्नाट रानवारा, भन्नाट रानवारा, मस्तीत शीळ घाली, मस्तीत शीळ घाली, रानच्या पाखरांची रानात भेट झाली, रानच्या पाखरांची रानात भेट झाली. भन्नाट रानवारा. आणि पर्यावरणाचं संवर्धन याकरिता हे आपण वर्षासर आयोजित करत असतो. झाडांबद्दल असणारी आपली आत्मीयता, या सृष्टीबद्दल असणारी जी आत्मीयता असते ती आपल्यामध्ये यावी, त्याच्याबद्दल आपण सजग राहावं आणि म्हणून हा वर्षा विहाराचा आनंद घेत असतो. नमस्कार. प्रथमतः या ठिकाणी मी गणपतीला त्याचप्रमाणे शंकराच्या पिंडीला या ठिकाणी नमस्कार करतो. आपली आजची ही वर्षा सहल जी आहे ती यशस्वी व्हावी यासाठी मी प्रथम गणपती आणि शंकराला प्रार्थना करतो. आज बघा श्रावणी सोमवार आहे आणि या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने योगायोग आहे. आपण काय ठरवलेलं नव्हतं की सोमवार असेल आणि आपली वर्षा सहल असेल, पण योगायोगाने आपली सहल नेमकी आज या शंकराच्या मंदिरामध्ये ही होत आहे. दररोज आपण आपल्या पाठीवर दप्तराचं ओझं घेऊन येत असतो आणि शाळेमध्ये शिकत असतो, परंतु आज तसं नाही आहे. दप्तराशिवाय आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि अतिशय निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. आता या सहलीचा जो आनंद आहे तो आपण घ्यायचा आहे. माऊले आम्ही चलणार, साखर शिवाचे होणार, आम्ही गड्या डोंगरचे जाणार, साखर शिवाचे होणार. सुंदर सागिरा श्रावण आला, तांबूस कोमल पाऊस टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला. मायेच्या हळव्या स्पर्शाने कुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उदान वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उदान वाऱ्याचे. पेक्षा स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं मन, तुम्ही प्रसन्न होतं मन. किरात होती काळू किरात, गोर पडीला दोरखंड बांधला, मर्द गडाला भिडला, सरसर कोंडाना चढला, मर्द गडाला भिडला, सरसर कोंडाना चढला, मर्द गडाला भिडला, सरसर कोंडाना चढला. ज्वानीची नवलाई, मनीची खुणगाठ, मनीची खुणगाठ, लगीन गाठ झाली, लगीन गाठ झाली, रानाच्या पाखरांची रानात भेट झाली, रानाच्या पाखरांची रानात भेट झाली. भन्नाट रानवारा,
तुला पाहिले बोला. ला 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 बघा, आपण या परिसर निरीक्षण करताना की या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात ही भारांगाची भाजी आहे. आता पाऊस पडून साधारणतः 2 महिने झालेले आहेत आणि ही पाने जी आहेत ती आता जून होत चाललेली आहेत, परंतु त्याला आता छानसं असे हे फुलांचा हा तुरा दिसतोय. आपण या भाजीचं महत्त्व ऐकलेलं आहे की ही भाजी पूर्णपणे सेंद्रिय खत आणि ऑर्गॅनिक अशी समजली जाते. त्याचप्रमाणे ही भाजी खाल्ल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला जे काही आपल्याला आजार होतात त्या आजारांपासून प्रतिबंध करण्यासाठी आपले रेजिस्टंट पॉवर जे आहे ती वाढवण्यासाठी ही भाजी आपल्याला मदत करते. आपल्या नैसर्गिक वनस्पतींपैकी एक ही कुड्याचं आहे एक झाड आहे आणि या झाडावरती अगदी उन्हाळ्याच्या शेवटी हिला पांढरी फुलं येतात आणि ते फुलांची देखील भाजी काढली, म्हणजे फुलं एकत्र केली आणि ती जर आपण उकडली आणि त्याचं सगळं पाणी आहे तो आपण गाळून काढला तर ती कुड्याची देखील कांदा टॅमॅटो मध्ये अतिशय सुंदर अशी भाजी होते. त्यानंतर पुढे म्हणजे ह्या त्याच्या येणाऱ्या शेंगा, अगदी पावसाळा सुरू झाल्यानंतर एक 10-15 दिवसामध्ये अशा प्रकारच्या शेंगा येतात आणि या शेंगा देखील ज्या वेळेला कोवळे असतात त्यावेळेला त्या कापून त्याची सेम प्रकारची भाजी करतात, म्हणजे उकडून त्यातलं पाणी गाळून त्याची जी भाजी करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी मला सांगितल्याप्रमाणे जे पोटाचे विकार आहेत सगळे पोटाचे विकार ह्या पुड्याच्या भाजीने आणि पुड्याच्या भाजीचे जे फुलं आहेत यांनी सगळे विकार जातात.